Once again, welcome back to our educational channel Moral English Guru. Friends, in this video we are going to learn summary of 12th English lesson 1.7 Why We Travel by Siddharth Pico Raghavan Iyer, which is about a travel, why travel is important and what does any travel give us. Friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin summary of lesson Why We Travel. सर्वप्रथम पाहूया लेखकाचा परिचय. सिद्धार्थ पिको राघवन अय्यर यांचा जन्म इंग्लंडमधील ऑक्सफर्ड या शहरामध्ये झालेला असून ते जन्माने ब्रिटिश असले तरीही ते अमेरिकन सिटिजन आहेत. व एक प्रसिद्ध एसेइस्ट आणि नॉव्हेलिस्ट म्हणून ते आज फार प्रसिद्ध आहे. त्यांची प्रवास वर्णनं आणि त्यांचं जे लेखन आहे, त्यांचं लेखन हे विशेषतः प्रवास वर्णनाशी संबंधित आहे आणि यामुळेच त्यांना प्रसिद्ध असा गगनहेम फेलोशिप हा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यासोबतच डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स हा बहुमानसुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यांनी खूप साऱ्या पुस्तकांचं लेखन केलं असून त्यांचं लेखन द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स आणि द न्यूयॉर्क टाइम्स या प्रकाशनांमध्ये वारंवार प्रसिद्ध होत असतं. या पाठात त्यांनी आपण प्रवास का करतो याच्या विविध कारणांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न केलेला असून हा शोध घेताना प्रसिद्ध लेखकांच्या प्रसिद्ध कोटेशनचा सुद्धा या पाठामध्ये अंतर्भाव केलेला आहे, समावेश केलेला आहे. एकंदरच व्हाय वी ट्रॅव्हल म्हणजे आपण प्रवास का करतो या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात येणारी इत्यंभूत माहिती या पाठातून आपल्याला मिळायला नक्कीच मदत होईल. आपण प्रवास कशासाठी करतो? सुरुवातीला स्वतःला हरवण्यासाठी आणि नंतर हरवलेल्या स्वतःला शोधण्यासाठी आपण प्रवास करतो. आपण आपले हृदय डोळे उघडण्यासाठी आणि या जगाविषयी अधिक शिकण्यासाठी की जे आपण वर्तमानपत्रांमधून शिकू शकत नाही त्यासाठी आपण प्रवास करतो. आपल्या ज्ञानातून किंवा अज्ञानातून या जगात इतरत्र पसरलेली जी काही बहुमूल्य अशी संपत्ती आहे, रिचेस आर डिफरंटली डिस्पर्स, त्या संपत्तीपैकी थोडंफार सोबत नेण्यासाठी सोबत आणण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करतो. इसेन्स म्हणजे सार. एकंदरच काय तर आपण स्वतःला मूर्ख तरुण बनवण्यासाठी प्रवास करत असतो. वेळेची गती कमी करून निसटत्या वेळेला थांबून आपण आपली भूतकाळातील काही स्वप्ने किंवा स्वतःला तारुण्याच्या आठवणीत परत नेण्यासाठी प्रवास करतो. कशाच्या तरी प्रेमात पडण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करतो. लेखकाने या ठिकाणी जॉर्ज संतयाना यांचं एक उदाहरण दिलेलं आहे. जॉर्ज संतयाना हे एक स्पॅनिश फिलॉसॉफर असून त्यांनी त्यांच्या लॅपिडरी एसेमध्ये म्हणजे अलंकारिक भाषेने युक्त असलेल्या एसेंमधून निबंधातून फिलॉसॉफी ऑफ ट्रॅव्हल किंवा वी नीड सम टाईम अशा त्यांच्या एसेमधून प्रवासाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करताना म्हटले आहे की एस्केप इंटू ओपन सॉलिट्यूड, इंटू एमलेसनेस, इंटू द मॉरल हॉलिडे ऑफ रनिंग सम प्युअर हजार्ड. यामध्ये ते म्हणतात की एकांतात निष्ठून जाण्यासाठी कोणत्याही उद्देशाशिवाय एमलेसली हॉलिडेजला रनिंग किंवा सम प्युअर हजार्ड्स म्हणजे ॲक्सेप्टिंग अ रिस्क ऑर डेंजर धोका पत्करण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. ज्यातून जीवनाची बाजू शार्प होईल, धारदार होईल, जीवनाची बाजू आपण घासून चमकदार करता येईल आणि हे करण्यासाठी डिस्परेटली म्हणजे जीवावर उदार होऊन आपण प्रवास करतो. कधीकधी काहीही आवश्यकता नसताना सुद्धा रिस्क स्वीकारण्यासाठीही आपण प्रवास करतो असं या ठिकाणी जॉर्ज संतयाना यांच्या स्टेटमेंटमधून आपल्याला दिसून येईल. फ्यू ऑफ अस एव्हर फॉरगेट द कनेक्शन बिटवीन ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल. आपल्यापैकी काही लोक ट्रॅव्हल आणि ट्रॅव्हल यांच्यामधलं कनेक्शन हे विसरतील किंवा काय सहसंबंध आहे हे त्यांना समजणार नाही. TRAVEL ट्रॅव्हल याचा अर्थ आहे प्रवास करणे, तर TRAVAIL ट्रॅव्हल याचा अर्थ होतो अत्यंत कष्टाचे प्रयत्न करणे, अति परिश्रम करणे किंवा खूप वेदना, खूप त्रास सहन करणे. ट्रॅव्हल म्हणजे काय तर विजडम, शहाणपण आणि कंपॅशन, दया, करुणा यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. हे जग स्पष्टपणे पाहण्यासाठी आपण प्रवास करतो. प्रवास करताना, जग पाहताना जग अनुभवता आले पाहिजे. आपण खूप सारं जग पाहत आहोत परंतु तशा फिलिंग्स आपण ठेवत नाही किंवा तशा फिलिंग्स आपल्यामध्ये येत नसेल तर तशा पाहण्याला आपण अनकेअरिंग या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आहे असं म्हटलेलं आहे.
आणि जर आपण जगाला अनुभवत आहोत, फिलिंग करत आहोत, परंतु आपण जगच पाहिलं नाही, तर तशा अनुभवाला किंवा फिलिंग्सला या ठिकाणी ब्लाइंड म्हटलेलं आहे, की जणू आपण आंधळे आहोत. म्हणजेच काय, तर लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे की जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्ही ज्या काही गोष्टी पाहता त्या तुम्ही अनुभवायला शिका. फिलिंग्स तुमच्यामध्ये त्या पद्धतीचं आलं पाहिजे आणि जर तसं फिलिंग येत असेल तर त्या ट्रॅव्हलिंगला महत्त्व असतं. लेखक म्हणतात की प्रवासाचा फार मोठा आनंद हा आपल्या श्रद्धा, विश्वास, आपल्या ज्या काही धारणा आहे त्यांना घरीच ठेवण्यामध्ये आहे आणि घरी त्या धारणा ठेवून आपण बाहेर पडलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या प्रकाशात किंवा क्रूक्ड अँगलमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या अँगलमध्ये आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं पण आवश्यक असते. आणि लेखक या ठिकाणी सांगतात की मी असंच करत असतो. म्हणजे लेखकाला सांगायचं आहे की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी चालले तर त्या ठिकाणाबद्दल कुठल्याही धारणा तुमच्या मनामध्ये ठेवू नका, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणाचा पुरेपूर आनंद घेता येईल. लेखक आता या ठिकाणी टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमध्ये काय मूलभूत फरक असतो तो फरक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. टुरिस्ट हा आपल्या धारणा आपल्यासोबतच ठेवतो आणि म्हणूनच तो प्रवासाचा जो आनंद तो घेऊ शकत नाही. म्हणजे टुरिस्ट काय करतात तर ज्या ठिकाणी जातात त्याच्या पहिलेच धारणा असतात की हे ठिकाण असं आहे आणि मग त्याच्या मनाप्रमाणे जर तिथं दिसलं नाही किंवा काही गोष्टी जर घडल्या नाही तर तो नाराज होतो. परंतु ट्रॅव्हलरचं तसं नाही. ट्रॅव्हलर हा कुठल्याही धारणा स्वतःकडे ठेवत नाही आणि ट्रॅव्हलरने आपल्या धारणा आपल्या घरी ठेवल्या पाहिजे असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. टुरिस्ट हा नेहमी कंप्लेंट करतो की इथल्या गोष्टी ह्या घरच्यासारख्या नाही, मात्र ट्रॅव्हलर हा त्या धारणांना घरीच ठेवत असल्यामुळे त्याला सगळ्या परिस्थितीमध्ये तो ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला असंही वाटतं की कैरोमध्ये जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती कुझकोमध्ये आहे किंवा काठमांडूला पण तशाच प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजेच काय, तर टुरिस्टपेक्षा ट्रॅव्हलरमध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच लेखक म्हणतात की आपण टुरिस्ट असण्यापेक्षा ट्रॅव्हलर असलं पाहिजे. पण आम्हा सर्व लोकांसाठी सॉव्हरेन फ्रीडम म्हणजे अत्युच्च दर्जाचं स्वातंत्र्य हे अशाच गोष्टींमधून येत असतं ज्या गोष्टी आपल्या अवतीभोवती फिरत असतात व आपल्याला झुकवतात किंवा झुकवायला लावतात, आपल्याला फ्लेक्झिबल बनवतात. आता या ठिकाणी पासपोर्ट आणि ट्रॅव्हलिंग यांचा काहीतरी संबंध दर्शवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. लेखक म्हणतात पासपोर्ट हा एखाद्या ट्रॅव्हलिंगशी संबंधित डिप्लोमाप्रमाणे आहे किंवा ट्रॅव्हलिंग हा एखादा क्रॅश कोर्सप्रमाणे आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात किंवा प्रांतात जाऊन तेथील संस्कृतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न यामधून आपण करत असतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की जर ट्रॅव्हलिंग जर एखाद्या कोर्सप्रमाणे असेल तर तो कोर्स पूर्ण करण्यासाठी जो डिप्लोमा आवश्यक असतो तो डिप्लोमा म्हणजे पासपोर्ट. त्यानंतर लेखक म्हणतात की आपण रोडवर निघाल्यानंतर आपल्या जीवनाचा पहिला पाठ, पहिला लेसन आपण शिकतो. तो मार्ग, तो रोड आपल्याला तो लेसन शिकवतो. तो लेसन असा असतो की आपल्याला कुठली गोष्ट आवडो अथवा न आवडो, प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातली आणि प्रोव्हिन्शियल म्हणजे प्रांतिक अशा स्वरूपातली. तर प्रोव्हिजनल आणि प्रोव्हिन्शियल अशा ज्या काही गोष्टी असतात की त्या एखाद्या प्रांताशी संबंधित असतात, तात्पुरत्या स्वरूपाशी संबंधित असतात, तर अशा गोष्टींमधून आपण वैश्विक दृष्टिकोनातून या गोष्टींना गृहीत धरत असतो आणि ट्रॅव्हलिंग करताना आपल्या आवडीनिवडीतून आपण वैश्विकीकरणाकडे जातो आणि एक प्रगल्भ दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून केला जातो. आपण आपल्या मॉरल म्हणजे नैतिक आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय अर्जन्सीज ज्या असतात, म्हणजे ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्याच लागतात, तर त्या मॉरल आणि पॉलिटिकल अर्जन्सीजच्या समाधानासाठी आपण प्रवास करत असतो. कॉम्प्लेसेन्सिस म्हणजे सॅटिस्फॅक्शन ऑफ वन विथ वन सेल्फ ऑर वन्स ओन अचिव्हमेंट, म्हणजे स्वतःचं समाधान किंवा स्वतः एखादं अचिव्हमेंट केल्यानंतर मिळालेलं समाधान. तर आपण आपल्या समाधानासाठी ट्रॅव्हलिंग करत असतो. लाईफ अँड डेथ डायलेम्माज, जीवन आणि मृत्यू संदर्भात जी द्विधा मनस्थिती असते आपल्यामध्ये ती क्वचितच आपल्याला आपल्या घरी अनुभवता येईल. तर ही जर मनस्थिती आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला प्रवास करावा लागेल आणि हे आपण केवळ प्रवासामध्येच अनुभवू शकतो. आणि आपण आज आणि उद्याच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन यातील जो काही गॅप असतो तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा ट्रॅव्हलिंग करत असतो. तो गॅप फिल इन करणे म्हणजे आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तीच आपल्यासाठी हेडलाईन असते किंवा उद्या ती हेडलाईन होऊ शकणारी असते.
लेखक या ठिकाणी आपल्याला हैतीची कॅपिटल म्हणजे पोर्ट ऑफ प्रिन्सचं एक उदाहरण देतात. त्यांचा अनुभव सांगतात की आपण जर पोर्ट ऑफ प्रिन्सच्या रस्त्यावर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी नो पेविंग युअर नोशन ऑफ द इंटरनेट अँड वन वर्ड ऑर्डर, म्हणजे पोर्ट ऑफ प्रिन्सच्या रस्त्यावरून आपण जर चालत असलो तर तुमच्या कोणत्याही कल्पनांना त्या ठिकाणी फरसबंदी केलेली दिसून येणार नाही. म्हणजेच काय तर आपल्या भावना ह्या त्या ठिकाणी भावनाच राहतील, आपल्या कल्पना ह्या कल्पनाच बनून राहतील. आपल्या भावनांना आणि आपल्या कल्पनांना रियालिटीमध्ये आपण रूपांतरित करू शकणार नाही. आपल्या भावना आणि आपल्या कल्पना ह्या त्या ठिकाणी अब्स्ट्रॅक्शन म्हणूनच राहतील किंवा एक आयडिओलॉजी म्हणूनच राहतील. म्हणूनच लेखक या ठिकाणी म्हणतात की ट्रॅव्हल इज द बेस्ट वे वी हॅव टू रेस्क्यूइंग द ह्युमॅनिटी ऑफ प्लेसेस अँड सेव्हिंग देम फ्रॉम अब्स्ट्रॅक्शन अँड आयडिओलॉजी. म्हणून लेखक म्हणतात की जर आपण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जाऊन जर प्रवास केला तर त्या प्रदेशामध्ये गेल्यावर त्या प्लेसेसची जी ह्युमॅनिटी असते, मानवता असते, त्याला आपण म्हणजे एखाद्या ठिकाणाला मानवतावादी बनवू शकतो आणि तिथलं जे अब्स्ट्रॅक्शन आहे, त्यांचं जे अमूर्तपणा आहे, त्या गोष्टींना कुठलंही नोशन नसणे, तर ह्या सर्व गोष्टी आपण तिथून काढून घेऊ शकतो. दुसऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की जे ठिकाण आपण कधीच पाहिलं नाही पण त्याबद्दल आपण ऐकलं होतं, आता जेव्हा आपण ते ठिकाण पाहिलंच नाही, फक्त ऐकलेलं आहे, म्हणजे ते ठिकाण आपल्यासाठी अब्स्ट्रॅक्शन आहे. परंतु ज्या वेळेला आपण त्या ठिकाणाला भेट देऊ तर ते अब्स्ट्रॅक्शन आता निघून जाईल. आता अब्स्ट्रॅक्शन निघून गेल्यानंतर आता ते ठिकाण आपल्यासाठी रियालिटीमध्ये उतरेल. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की आपण ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे आणि अब्स्ट्रॅक्शन आपण या ठिकाणांचं काढलं पाहिजे, त्या ठिकाणांना एक ह्युमॅनिटीचा टच दिला पाहिजे. तर अशा ठिकाणांना आपण भेटी दिल्यानंतर त्या ठिकाणांबद्दल असलेलं जे आपल्या मनामध्ये जी अमूर्त भावना होती, अब्स्ट्रॅक्शन होतं, ते आता निघून गेलं. ते ठिकाणही आपल्यासाठी फॅमिलियर झालं आणि आपणसुद्धा त्या ठिकाणासाठी फॅमिलियर झालो. आणि अशाच प्रकारे आपण जर एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका प्रांतामधून दुसऱ्या प्रांतामध्ये जर जात राहिलो, ट्रॅव्हलिंग करत राहिलो, तर आपण पिजनप्रमाणे बनू, कबुतराप्रमाणे बनू, म्हणजे आपण संदेश वहनाचं काम करणारे लोक बनू. म्हणजे आपण एका ठिकाणची संस्कृती दुसऱ्या लोकांना सांगू, तिथल्या लोकांची संस्कृती या लोकांना सांगू. तर अशा प्रकारे आपण पिजनचं काम करू. कोणत्या संस्कृतीमध्ये, कुठल्या देशांमध्ये, कोणत्या प्रांतांमध्ये काय नीड आहे, काय गरज आहे, त्यांना कशाची आवश्यकता आहे, कुठे काय कमी आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे माहिती होत असतात. आणि कोणत्या संस्कृतीमध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे, तिथे काय कमी आहे, हे आपण एकमेकांना सांगितल्यामुळे प्रत्येक कल्चर, प्रत्येक संस्कृती ही रिच बनण्यासाठी आपणही काही हातभार नक्कीच लावू शकू. लेखक म्हणतात की मी मायकल जॉर्डन जे USAचे आहे त्यांचे पोस्टर मी जपानमधील क्योटोला घेऊन जातो आणि जपानमधून परत येताना इकेबाना म्हणजे जपनीज आर्ट ऑफ फ्लावर अरेंजमेंट परत ते USAला आणतो, कॅलिफोर्नियाला नेतो. तर अशा अर्थाने एका देशामधली संस्कृती मी नक्कीच दुसऱ्या देशामध्ये नेत असतो आणि पिजनप्रमाणे मी नक्कीच काम करतो. ट्रॅव्हलिंग करताना केवळ एवढंच नाही तर याहीपेक्षा महत्त्वाचं असं काहीतरी घडत असतं. ज्यावेळेला आपण एका देशातील व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, बिलीफ्स म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास किंवा तिथल्या न्यूज, बातम्या आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असतो, कॅरी करत असतो. एखाद्या वॉकिंग व्हिडिओप्रमाणे किंवा न्यूजपेपरप्रमाणे किंवा ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून आपण लोकांना त्यांच्या होमलँड्स म्हणजे मायदेशाच्या लिमिट्सच्या बाहेर पण घेऊन जात असतो. कारण आपण तिथं जाऊन त्यांना परदेशी संस्कृतीचं दर्शन पण घडवत असतो. तर अशा प्रकारे आपण संस्कृतीला मिक्सिंग करायचं किंवा एक संस्कृती दुसऱ्या देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून आपल्या हातून होत असतं. लेखकाने या ठिकाणी काही इम्पॉवरिश म्हणजे गरीब असलेल्या काही ठिकाणांचं वर्णन केलेलं आहे. जसं पॅगन हा भाग म्यानमारमधलं एक शहर आहे. दुसरा आहे लासा, चायनातली सिटी आहे. तर हवाना ही कॅपिटल ऑफ क्युबा आहे. तर लेखक सांगतात की मी ज्यावेळेला पॅगनमध्ये, लासामध्ये किंवा हवानामध्ये जातो, वी आर द आईज अँड इयर्स ऑफ द पीपल. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रदेशात जे पाहतो किंवा जे पाहिलेलं आहे ते आपण या लोकांशी शेअर करतो, यांना सांगतो. आपण या लोकांना जेव्हा सांगत असतो तेव्हा हे लोक कान देऊन ऐकत असतात. म्हणजे आपण त्यावेळेला त्यांचे इयर्स असतो आणि आपण त्यांना जे काही सांगतो ते त्यांच्या डोळ्याने अनुभवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यावेळेला आपण त्यांचे डोळे असतो. म्हणजे वी आर द आईज अँड इयर्स ऑफ द पीपल.
या लोकांना आपण जे काही सांगू हे लोक आपल्या बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. या लोकांना समजा मायकल जॅक्सनला किंवा बिल क्लिंटन यांना भेटायचं आहे, पण आता हे लोक इम्पॉवरिश असल्यामुळे, गरीब असल्यामुळे ते फार मोठा प्रवास करू शकणार नाही आणि या लोकांना आता एवढ्या दूर जाऊन या लोकांना भेटणं शक्य होणार नाही. म्हणून जर आपल्यासारखे लोक जर ट्रॅव्हलिंग करत त्या ठिकाणी गेले आणि या लोकांबद्दल जर अधिक माहिती जर आपण तिथं सांगू शकलो, तर या लोकांना आता मायकल जॅक्सनला किंवा बिल क्लिंटनसारख्या लोकांना आता भेटण्याची गरजच राहणार नाही. म्हणजे काय, तर या लोकांचा आपण त्रास कमी करू शकतो. पण हे करण्यासाठी आपल्याला मात्र खूप त्रास सहन करावा लागतो, खूप सारं ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि हे केल्यानंतरच आपण आपल्या भावनांचं, आपल्याजवळ असलेल्या माहितीचं, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं आपण त्यांना एक्सपोर्ट करू शकतो किंवा त्यांच्याकडून काही माहिती घेऊ शकतो, म्हणजे आपण इम्पोर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे ट्रॅव्हलिंग आपल्याला शिकवतं की आपण आपल्या भावनांचं, माहितीचं, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कसं करायचं आहे. हे सर्व आपल्याला शिकायला मिळतं ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून आणि त्यासोबतच आपण आपल्या स्वप्नांनासुद्धा अतिशय हळुवारपणे विथ टेंडरनेस आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो. परत एकदा ट्रॅव्हलिंगचं महत्त्व सांगण्यासाठी प्राउस्ट या फ्रेंच नॉव्हेलिस्ट, कथाकार, कादंबरीकार यांची एक लाईन या ठिकाणी दिलेली आहे. रियल ओएज ऑफ डिस्कवरी कन्सिस्ट नॉट इन सीइंग न्यू प्लेसेस बट इन सीइंग विथ न्यू आईज. म्हणजेच काय, तर प्रवास हा नवे ठिकाण बघणे नव्हे, तर नव्या डोळ्यांनी, नव्या दृष्टीने, नव्या दृष्टिकोनाने ते ठिकाण बघणे होय. सबटलर ब्युटीज ऑफ ट्रॅव्हल, म्हणजे सबटलर म्हणजे मार्मिक सौंदर्य. म्हणजे प्रवास करताना जर आपल्याला मार्मिकपणे जर एखाद्या ठिकाणाचं सौंदर्य पाहता आलं, तर ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकवतील. तर त्या आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतील, एक आपला नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू, आपल्यामध्ये एक नवीन इन्साईट तयार होईल. आणि जर हे असं झालं तर आपल्याला आपलं स्वतःचं घरसुद्धा नव्या दृष्टीने आपल्याला बघावंसं वाटेल. आपण आपल्या घरालासुद्धा ॲप्रिशिएट करू. पण हे करण्यासाठी आपल्याकडे डिस्टंट ॲडमायरर्स आईज असणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. एक वेगळा दृष्टिकोन आपल्याकडे असावा लागतो. आपण जेथे जातो तेथील लोकांना आपण हे शिकू शकतो की त्या लोकांनी कशा प्रकारे सेलिब्रेट केलं पाहिजे. आता ज्याप्रमाणे आपण सेलिब्रेट करतो त्याचप्रमाणे त्यांनी पण केलं पाहिजे. मला वाटतं की टुरिझम डिस्ट्रॉईज कल्चर्स. टुरिझम हा कल्चरला डिस्ट्रॉय करतो. टुरिझम संस्कृतीला नष्ट करतो व त्यासोबतच रिससिटेट म्हणजे तो नव्या संस्कृतीचं निर्माण पण करतो. ज्याप्रमाणे बाली डान्स निर्माण झाला व भारतातील क्राफ्ट्समॅनला त्यांचं लक्ष त्या डान्सकडे वळवण्यासाठी त्या डान्सने भाग पाडलं, तर अशा प्रकारे ट्रॅव्हल आपल्याला एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या पद्धतीने फिरायला भाग पाडतं. ट्रॅव्हल आपल्याला नवी दृष्टी, इन्साईट देतं, नव्या व्हॅल्यूजची निर्मिती करतं, नवे इश्यूज, महत्त्वाचे मुद्दे दाखवतं की ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु आपण ते इग्नोर करत आलो होतो. आपल्यातले असे काही घटक आहेत जे रस्टी म्हणजे गंजत आहे, त्यांच्याबद्दलही डीपली माहिती देण्याचं काम ट्रॅव्हल आपल्याला करत असतं. जेव्हा आपण परदेशात ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा वेगवेगळ्या मूडसह व वेगवेगळ्या स्टेट ऑफ माइंडसह आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं. अशा मूड्सबद्दल किंवा अशा स्टेट ऑफ माइंडबद्दल आपण क्वचितच विचार केलेला असतो, परंतु तशाही परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, वेगवेगळ्या मूडमध्ये, वेगवेगळ्या मनाच्या कंडिशनमध्ये, मनस्थितीसह आपल्याला प्रवास करावा लागतो आणि वेगवेगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते. याच अनुषंगाने लेखक आपल्याला 2 उदाहरणे सांगतात. पहिलं उदाहरण, ज्यावेळेला ते तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपला प्रवासामधला जो काही कालावधी होता त्यामधला जास्तीत जास्त कालावधी बुद्धिस्ट टेम्पलमध्ये घालवला. ते त्या ठिकाणी गेले, बुद्धिस्ट चांट्स, मंत्र, बुद्धिस्ट धर्मामधील जे काही सूत्र आहे ते ऐकण्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेळ घालवला. लेखक म्हणतात की मी जरीही बुद्धिस्ट नव्हतो पण तरीही ट्रॅव्हलचा एक पार्ट म्हणून मला हे सगळं करणं आवश्यक होतं, कारण त्या ठिकाणी आपण ट्रॅव्हलिंग करायला गेलो त्यामुळे तिथलं कल्चर आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर लेखक एक दुसरा प्रसंग सांगतात की युरोपियन कंट्रीचा एक भाग आहे आईसलँड. त्या ठिकाणी लेखक गेले. त्यांना ल्युनार स्पेस पाहायचं होतं, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली विचित्र शांतता, वृक्ष नसलेल्या परिसराचा खालीपणा
आणि एकंदरच त्या प्रवासाची जी अस्पष्टता होती ती त्यांच्या प्रवासातून दिसत होती. परंतु तरीही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी प्रवास केला त्यांनी ट्रॅव्हलर म्हणून प्रवास केला. त्यामुळे कुठलेही पूर्वग्रह मनात नसल्यामुळे आणि कुठल्याही धारणा नसल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी प्रवासाचा नक्कीच आनंद घेत असतील. वी ट्रॅव्हल देन इन सर्च ऑफ बोथ सेल्फ अँड ॲनॉनिमिटी. त्यानंतर मी स्वतःला शोधण्यासाठी आणि ॲनॉनिमिटी म्हणजे निनावीपणाला म्हणजे अनामिकपणाला शोधण्यासाठी प्रवास केला. एकाचा शोध घेताना म्हणजे स्वतःचा शोध घेताना दुसऱ्याचं गुणगान करावं लागायचं. दुसरा म्हणजे ॲनॉनिमिटी म्हणजे अनामिकपणा. परदेशात असताना आपण पूर्णतया फ्री असतो. ना आपल्यावर आपल्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या व्यवसायाचा शिक्का असतो आणि नाही कोणी ह्या गोष्टी विचारून आपल्याला हानी पोहोचवतो. हॅझलिटच्या मतानुसार, हॅझलिट म्हणजे एक इंग्लिश एसेइस्ट, यांच्या मतानुसार आपण एक जेंटलमॅन असतो. जसे आपण पार्लरमध्ये जातो आणि खुर्चीवर जाऊन जेंटलमॅनसारखे बसतो, तर परदेशामध्ये आपण एखाद्या जेंटलमॅनप्रमाणे असतो, ज्याला कुणीही काहीही विचारत नाही. आपण अनावश्यक लेबलपासून मुक्त असल्याने आपण जगातील महत्त्वपूर्ण भागातील महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी असे ट्रॅव्हल फार महत्त्वाचे असतात आणि ते महत्त्वाचे असतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आता लेखकाने परदेशात असताना काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. लेखक म्हणतात, परदेशात असताना आपण कधीही झोपलो काय, कधीही उठलो काय, तर आपल्यावर कुठली बंधने नसतात. आपण आपली स्ट्रॉंग अर्ज म्हणजे तीव्र भावना किंवा इम्पल्स, आपल्या आशा, आकांक्षा, इच्छा यांना फॉलो करू शकतो. जणू काही आपण प्रेमात पडलो की काय अशी ही फिलिंग आपल्याला त्या ठिकाणी येते. त्या ठिकाणी आपण वर्तमानात जगत असतो. आपल्याला ना भूतकाळाची चिंता असते ना भविष्याची. प्रत्येक बाबीचं इंटरप्रिटेशन म्हणजे रूपांतर किंवा भाषांतर आपल्या सोयीनुसार करण्यास आपण स्वतंत्र असतो. कधीकधी आपण दुसऱ्यांकरिता व स्वतःकरिता हे मिस्टिरियस असतो, गूढ असतो. कधीकधी आपल्यालाच कळत नाही की आपण कोण आहोत. ऑलिव्हर क्रॉमवेल अँड इंग्लिश मिलिटरी अँड पॉलिटिकल लीडर यांच्या मतानुसार आपण कमी महान नसतो, म्हणजे आपण खूप महान असतो. हे सांगताना ऑलिव्हर क्रॉमवेल म्हणतात, त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे की एक व्यक्ती कधीच खूप दूरवर प्रवास करत नाही आणि त्याला हेही कळत नाही की तो कुठे जात आहे. एवढे आपण मिस्ट्रियस असतो. ज्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य असते, त्याचबरोबर प्रवासात काही धोके पण असतात. प्रवास करताना आपलं वय कमी झाल्याची अनुभूती आपल्याला नक्कीच होईल आणि आपण रिव्हर्स टाईममध्ये जगत आहो असंही आपल्याला वाटेल. कदाचित आपल्याला असंही वाटेल की जणू काही आपला पुनर्जन्म झाला की काय, त्याचा भासही आपल्याला होईल. प्रवासामध्ये एक ताकद असते की एखादं वर्ष आपण अवघ्या एका दिवसामध्ये जगल्याचा अनुभव घेऊ शकतो किंवा असं गृहीत धरा की आपण 45 तासामध्ये जणू एखादं वर्ष जगलो की काय असं आपल्याला वाटू शकतं. प्रवास हा आपल्या अवतीभोवती आपलं बालपण, आपलं तारुण्य आणण्यासाठीचाही एक प्रयत्न असतो. कधीकधी एखाद्या देशात किंवा प्रांतात गेल्यावर तिथल्या लोकांची भाषा आपल्याला कळत नाही. लेखक एकदा फ्रान्समध्ये गेले आणि ते लोकांशी कसेबसे कन्व्हर्सेशन करू शकले. परंतु ज्यावेळेला ते हनोईमध्ये गेले त्यावेळेला तिथली भाषा त्यांना समजत नव्हती. परंतु कसंबसं पिडजिन लँग्वेजमध्ये म्हणजे विविध भाषांमधून शब्द एकत्र करून तयार केलेली एक लँग्वेज असते, तर त्याचा वापर करून लोकांसोबत पॉझिटिव्हली व्यवहार माझ्याकडून केला गेला असं लेखक या ठिकाणी सांगतात. हनोईला असताना बोलण्यापेक्षा हातवाऱ्यांमधून किंवा शारीरिक हालचालीतून संभाषण साधलं. म्हणजे आपल्याला एखाद्या प्रांताची भाषा जरी येत नसेल तरी तिथल्या लोकांच्या हातवाऱ्यामधूनही आपण बऱ्याच गोष्टी समजू शकतो आणि आपलं ट्रॅव्हलिंग आपण सुखद करू शकतो किंवा ते सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रवासामध्ये जे काही वेगवेगळे अनुभव येतात त्यावरून बऱ्याच जणांना असंही वाटू शकतं की ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे अपरिचित किंवा जे काही माहीत नाही अशा गोष्टींचा शोध घेणे असेल. परंतु लेखक म्हणतात की मला असं वाटतं की मी निष्पाप डोळ्यांना, निष्पाप नजरांना शोधण्यासाठी आणि तो निष्पापपणा माझ्यामध्येही उतरवण्यासाठी प्रवास करतो. माझा जो कल असतो तो घरी असण्यापेक्षा परदेशात असण्यावर जास्त असतो. मला हेही माहीत आहे की परदेशामध्ये बरीचशी ट्रिकरी होते, ट्रिकरस ॲटमॉस्फिअर पण असू शकतं, म्हणजे फसवेगिरी पण होते. पण तरीही मला माझी दृष्टी आणि माझ्या दृष्टीच्या कक्षा रुंदावण्यासाठी ट्रॅव्हलिंग हेल्पफुल राहिलेलं आहे. परदेशात मला फार एक्सायटेड वाटतं आणि अधिक दयाळूसुद्धा.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा फार लांब होईल, यासाठी आपण याच ठिकाणी थांबू आणि उर्वरित भाग आपण सेकंड पार्टमध्ये पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।